विठ्ठल आवडे प्रेम भाव। एखाद्या दुःखावर औषध असतील पण ते औषध सर्वांना पेलवत नसतात। काही औषध अप्राप्त असतात ती प्राप्त होत नसतात, काही प्राप्त औषध आहेत ती पेलवत नसतात, काही प्राप्त झालेली औषध त्याचा दुष्परिणाम सुद्धा असतो। पण आजच्या अभंगाद्वारे संत शिरोमणी नामदेवराय जे औषध सांगतात, दुःख निवृत्तीचं जे साधन सांगतात, ते साधन सर्वात अत्यंत सुलभ आहे, सोपं आहे, सर्वांना परवडणार आहे आणि त्याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट नाही, असं सोपं साधन आहे। मला सांगा, पंढरपुरातल्या मालकाचं मुख पाहण्यासाठी काय अडचण असेल बरं? इथला जर एखादा म्हणला पंढरपूरला जायला पैसे नाहीत, त्यानं नुसतं हात वरी करा, त्याला मरुस्तर वारीला जाण्यासाठी पैसे लोक देतील, पण त्यानं ते वारीलाच खर्च करावा। राहिला प्रश्न भाकरीचा, तर गळ्यात तुळशीची माळ असावी, धर्माची पताका खांद्यावर असावी। आपा 500 एकरवाल्या बाईच्या दारात जाऊन तिला म्हणा, माय मधुकरी, तीन जर गावरान तूप लावून चपाती नाही दिलीत मला बाळू महाराज म्हणू नका। इतकी ताकद आहे संप्रदायामध्ये। भाकरीची पंचायत नाही, तिकिटाची पंचायत नाही, आणि तिथं गेल्याच्या नंतर काही सायास नाही। श्रद्धेनं चंद्रभागेचं स्नान करायचं, त्याच्या पायावर डोकं ठेवायचं, प्रसन्नपणाने 10-5 सेकंद त्याचं मुख पाहायचं, जीवनाचा शिनभाग निघून जातो। पाहता श्रीमुख गोविंदाची आहे कसा, रंगनी रांगत गुलगुला बोलत, असुर रुळत चरण तळी। रांगायला लागलेला आहे, चिमुकलाय, रांगतोय ते अर्थी छोटा आहे। चारवाकांनी प्रश्न केला, इतका चिमुकलाय, इतका लहानसा आहे, आणि एवढ्या लहान लेकराचा चेहरा पाहिलं दुःख जातं का? ते दिसायला लहान होतं पण हसायला इतकं मोठं होतं की त्याच्या पायाखाली मोठी मोठी राक्षस गेली। रिठा नावाची ही मोठमोठाली राक्षस होती, यांना द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा पंढरीतल्या मालकांनी बालपणातच मारलं। इतका चिमुकला देव आहे पण प्रताप त्याचा इतका मोठा आहे। आसुर रुळत चरण तळी, नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा। त्याच्या हातात लोण्याचा उंडा आहे, आपण गोळा म्हणतो, नामदेवराय उंडा म्हणले। लोणी हे चित्ताचं प्रतीक आहे, कोमलतेचं प्रतीक आहे। ब्रह्मांडाच्या मालकाच्या सानिध्यात जायचं असेल तर अंतःकरण अत्यंत लोण्यासारखं मऊ आणि कोमल असलं पाहिजे, मग त्याच्या सानिध्यात जाता येते। हे लोणी हे कोमलतेचं प्रतीक। नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुललिया। वेदाच्या श्रुती गोपी आहेत, त्याच्या मुखाकडे बघितल्याच्या नंतर भुलून जातात, इतकं त्याचं मुख पवित्र आहे। हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठ्ठला। आपण काही प्रांतापेक्षा 40 वर्ष पाठीमागे येतो आणि आपल्याकडे एक कृपा आहे, मात्र काळ्या मातीची कृपा आहे। आपल्याकडे जमीन चांगली आहे, अशी आपल्याकडे जमीन आहे, पण आता ती कळण्यासाठी बऱ्याच दिवस काही लोकांना लागलेत। काळी माती कळण्यासाठी फार मोठी ताकद लागते। रुमाल झटकून शेलूला फिरणं लय कोणालाही जमतंय, याच्या त्याच्या लग्नाला लटकून जायला मूर्खालाही जमतंय, पण काळी माती कळण्यासाठी फार ठराविक लोकांना कळतंय। ही कळणं अत्यंत गरजेची आहे। तुम्ही शेतकरी, मी शेतकरी आहे, शेतकऱ्यांचं सर्वत्र असं एक मत असतं की शेती परवडत नाही, विकत घेऊन दाखवा ना। विजय पाटील घेता येते? इकरी आहे कोणाची? इकरी नाही, आणि निघली तर घेणं होत नाही। इतकी अवघड, इतकी कठीण। काळ्या मातीवर प्रेम करा। तुमच्या पायाला हात लावून प्रणाम करतो। इथून पुढे ज्याच्या नावानं ईदभर सातबारा असेल तो भारत देशातला राजा असेल, तो महाराष्ट्रातला राजा असेल। राजे हो, या मोठ्या मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांना नवरात्रीचा घट मानण्यासाठी 100 रुपये किलोनं माती घ्यावी लागते। 100 रुपये किलोनं माती घ्यावी लागेल। 4-2 मला आमच्या क्षेत्रातले येडगळ भेटले, काय शेतीवर बोलता? अरे सुंबळेस का काय म्हणलं तू? तुला अकलीचा कांदा आहे का? शेतीविषयी वाईट बोलतो? शेतीत गहू पिकले तर सत्य होतील,
शेतीत ज्वारी पिकली तर पंक्ती होत्या. तुला किती चांगला पक्वाद वाजिता आला, तुला किती चांगलं गाता आलं, तुला किती चांगलं कीर्तन करता आलं, किती भागवत रामायण प्रवचन शिवपुराण सांगता आलं, गौऱ्या खाशीन का? म्हणून आमच्या लोकांनी सुद्धा शेतीची नाळ असली पाहिजे. वारकरी संप्रदायातला एकही संत नाही की त्या संतांना शेतीची नाळ नाही. फक्त आपण तिथपर्यंत पोचत नाही, आपल्याला तिथपर्यंत त्यांचा व्यासंग लक्षात येत नाही. हे आपलं दुर्भाग्य आहे. विठाला विठाला दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. दुःख निघून जातंय आणि सुखाच्याही पलीकडचं सुख प्राप्त होतंय, पण ते मात्र त्याचं मुख पाहिल्याच्या नंतर. काय ताकद असेल महाराज त्याच्या मुखामध्ये. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूक पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूक नवजे माझ्या. महाराज ते मुख बघितल्याच्या तर संदेशी घ्यायचा. ते मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होतंय, इतकी त्या मुखात ताकद आहे. माझ्या आळंदीतले मालक तर इतकं गोड म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो पंढरीतला मालक बघितला की सुख प्राप्त होते असं माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात. तो सात्विक देव आहे, सदाचारी देव आहे विजू पाटील. तो देव बाकीच्या देवाला वारकरी संप्रदायातल्या लोकांनी मान्यता दिली नाही. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते. महाराज जे देव आपल्या पोटासाठी भीक मागायलेत का, ह्या बोंबल्या देवाच्या पाया पडून तुमचं काय चांगलं होणार आहे? ते स्वतःसाठीच भीक मागायलेत त्याच्या पोटासाठी. ते काय तुमचं कल्याण करणार आहेत? तुमचं कल्याण करणारा, माझं कल्याण करणारा जगाचा बाप पंढरीतला मालक आहे. विठाला अजून लक्षात घ्या. म्हणजे भागवताचार्य मुकुंद महाराज सुद्धा हजर आहेत, त्यांनाही धन्यवाद. काय सात्विक, किती सदाचारी देव आहे. बाकीच्या देवांना नाना प्रकारची साधनं लागतात, काही लागत नाही हो या देवाला. पंढरपुरातल्या मालकाला पैसे लागत नाहीत, काही लागत नाहीत. त्याचे पायी घाला मिठी मोल नेघे जगजेटी भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. श्रद्धेनं त्याच्या पायाला मिठी घातली रे घातली, त्याच्या पायावर डोकं ठेवलं की तो श्रद्धेमुळे तो खांद्यावर घेऊन नाचतोय. इतका परम पावन पवित्र देव माझा पंढरीतला बाप आहे. तो विश्वाचा बाप आहे, विश्वाचा मालक आहे. आणि त्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं. दुःख नाही असा जगात माणूस नाही, काही ना काही दुःख आहे. जगी सर्वाईसा कोण सुखी आहे विचारी मना तुझी शोधोनी पाय. प्रत्येक जण दुःखी आहे. एक जण म्हणला पैसे जास्त असल्यावर दुःख येत नसतं. एडगळ आहेस तू. पैशान जर सुख प्राप्त झाला असतं तर रावण सुखी झाला असता ना. ते फार श्रीमंत होता रावण. रावणाची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. इतका मोठा श्रीमंत रावण, आणि त्याच्याकडे 7 कोटी चौकटी होत्या. भिताड 269 किलोमीटरचं. एवढा मोठा रावण, पण सुख नव्हतं त्याला. एका कवडीचं सुख नाही. बायकाचा विचार केला तर 80,000 बायका होत्या. मग त्याला तेवढ्या करून सुख नाही तर आपल्याला एकीत काय भेटन बरं? त्याच्या बायका आपल्या बायकासारख्या नव्हत्या. पाहती कवाडाकडून चलती भिताडाकडे. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 सुंदर पत्न्या रावणाला होत्या. किती पोरग रावणाचं एक खतरनाक. आपल्याकडे एक पद असल्यावर मंत्र्याच्या गाडीला एक दिवा असतो. आता तर ते पण काढेत म्हणून, पण एक दिवा असायचा मंत्र्याच्या गाडीला.
असे 222 एकाच्याच गाडीला दिवे असा 33 कोटी देवाचा राजा इंद्र. या इंद्राला रावणाच्या पोरानं 17 बाऱ्या बांधून आणलं, म्हणून रावणाच्या मुलाचं नाव इंद्रजित पडलं. सत्रजित इंद्रजित त्याचंच नाव. एवढा मोठा रावण, त्याच्या प्रधानानं जांभळी दिल्यावर यमाचं धोतर सुटत होतं, यमाला दात खेळी बसत होती. एवढा प्रभावशाली रावण, पण सुख नाही ना. तर तुम्हा आम्हाला 10 कुंटलात किती सुख भेटणार आहे? आपली योग्यता तरी काय, आपली पात्रता तरी काय? सुख जर पाहायचं असेल तर फक्त त्या देवाच्या मुखात आहे, त्याच्या पायात आहे, त्याच्या नामात आहे, संतांच्या सानिध्यात आहे. सुखवशे हे चिठाई बहु पायी संतांच्या पायावर सुखे, देवाच्या पायावर सुखे, देवाच्या मुखात सुखे, देवाच्या नामात सुखे, संतांच्या संगतीत सुख आहे. आपल्याकडे सुख नाही का? आपण प्रापंचिक माणसं आहोत. कायमस्वरूपी व्यथेत जीवन गेलेलं, आपलं समस्येत जीवन गेलेलं माणसं, आपल्याकडे कसलं सुख आलंय? हे सुख प्राप्त करायचं असेल तर त्याच्या मुखात फार मोठी ताकद आहे. त्याचं मुख बघितलं की सुख प्राप्त होते. कोणाला मिळालं? असं कोणी आहे का की ज्याला ते पाहिल्याच्या नंतर सुख प्राप्त होते? वारांगणेची कन्या होती एक. वारांगणा म्हणजे आपल्या प्रचलित भाषेमध्ये तिला वेश्या म्हणता येईल. एका वेश्येची मुलगी आहे, फार सुंदर होती ती. आवाज करा मोठा, करा करा करा, ह्या मॉनिटरला द्या आवाज. वेश्येची कन्या आहे, एवढी सुंदर, एवढी सुंदर की त्या तिच्या रूपाला आग लागो इतकी सुंदर होती. तिने विचार केला, आईचं जीवन आपलं मातीत गेले, आपलं जीवन मातीत जाता कामा नये. कळत्या काळापासून तिने एक अरण्य स्वीकारलं आणि त्या जंगलात ती राहत गेली. या जंगलात गेली अशी काही पाप्यांना कळाल्याच्या नंतर ते पापी तिला शोधण्यासाठी त्या जंगलात फिरत होती. पण ती नाही सापडली कोणाला. जंगलात राहणाऱ्या 5 स्त्रिया, त्याच्यापैकी कृतात्रेतायुगात एक स्त्री राहिली, तिचं नाव शबरी. आणि पुढे कलियुगातला जर काल पाहायचा गेला तर ही कान्होपात्रा, हिचं नाव आहे कान्होपात्रा. अत्यंत सुंदर. 700 वर्षापूर्वीचा काळ आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाची कृपा तिच्यावर लाभली. परमपावन सात्विक सदाचारी कान्होपात्रा. हिला पकडण्यासाठी बऱ्यापैकी लोकांनी प्रयत्न केला पण ती सापडत नव्हती. एके दिवशी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई साहेब, रामकृष्ण नामाची दिंडी चालली आणि ती उंच अशा डोंगरावर होती. तिनं पाहिलं ज्ञानोबरायाच्या चेहऱ्याकडे. काय रूपात ताकद आहे पंढरपुरातल्या मालकाच्या. चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर तिला तिच्या अंतकरणाला गोड शिवलय प्राप्त झाले. तो ज्ञानोबरायाचा चेहरा होता. महाराज सूर्याच्या प्रकाशाकडे बघितलं की प्रकाश होता पण घाम काढीत होता. सूर्याचा प्रकाश तेजस्वी पण घाम काढीत होता. ज्ञानोबरायाच्या चेहऱ्यातून मिळालेली ओलय अंतकरणाला ओलावा फोडत होते. तिच्या लक्षात आलं आपलं कल्याण करणारं गोड व्यक्तिमत्व आहे. आणि ती चालत आली नाही, डोंगरावरून अंग टाकून दिलं आणि लोटांगण घेत 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 ज्ञानोबरायाच्या पायावर विलीन झाली. ज्ञानोबरायाने विचारलं, माय? ते ज्ञानोबराय होते. माय शब्द वापरला. ए माय, माय काय ग, तुला काय माझ्याकडनं अपेक्षा आहे? काही नाही गुरुदेव, जीवनाचं कल्याण होईल असा मार्ग सांगा. जा म्हणे, एकदा त्याच्या पायावर डोकं ठेव, त्याला डोळे भरून एकदा पहा. त्याला तू डोळे भरून पाहिलं की तुझं कामच संपलं. गरुड खांबापासून त्याला पाहत 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 आतमध्ये गेली. एकदा प्रसन्नपणानं त्याला पाहिलं, डोळे बंद केले आणि त्याच्या पायावर देह ठेवून दिला. असा देह ठेवला की तो देह मनानं बाहेर पडला नाही, दुसऱ्याला काढावा लागला. म्हणजे तिनं विटेवरच्या मालकाच्या पायावर प्राण सोडून दिला. परिणाम सांगू तुम्हाला, तर्क वितर्क करणारे किती लोक असतील तिथं, आचार्य, शास्त्री, पंडित, मोठमोठाली लोक असतील, त्या काळातले ओरिजिनल पदव्या घेतलेले बेजार झाले. वेशीची कन्या आहे, वारांगणेची कन्या आहे, नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी आहे आणि हिला देवाच्या पायावर मरण प्राप्त झालंय. आता नेमकं करायचं काय? हिचा अंत्यविधी कुठं करायचा? चंद्रभागेत करायचा, पंढरपुरात करायचा का पंढरपुराच्या बाहेर फेकून द्यायची? हिला कोण आहे? हिला पाणी कोण पाजील? हिला अग्नी कोण देईल? हिला खांदा कोण देईल? इथपर्यंत लोकांची सुरुवात. पुजारी विद्वान होते त्या काळातले पुजारी. त्या पुजाऱ्यानं सांगितलं, जोपर्यंत पंढरीतले मालक मला आदेश देत नाहीत तोपर्यंत तुम्ही काही बोलू नका. दुःखाची निवृत्ती सांगतोय. त्या मुखात किती ताकद आहे.
रात्रीच्या वेळेला स्वप्नात दृष्टांत झाला. त्या पुजाऱ्याचं नाव होतं अनंता. अनंता तुझं मी सांगत स्वानंत, पाहे पा कान्होपात्रा पवित्र. हे अनंत नावाच्या पुजाऱ्याला विटीवरचा अनंत सांगत होता. हे अनंत नावाचे पुजारी, मी तुला अनंत बोलतोय. अनंत म्हणजे देव. मी तुला अनंत बोलतोय. ही इतकी पवित्र झाली. लक्ष्मी माझी डाव्या हाताला आहे आणि कानोपात्रा उजव्या हाताला ठेवा. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. महाराज जगाची मालकीन पंढरपुरातल्या मालकाच्या डाव्या हाताला आणि वारांगणेची वेशीची नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी भगवंताच्या उजव्या हाताला. आज परिणाम लक्षात घ्या. परिणाम आपल्याकडे जर कोणाचं लग्न असेल बाहेरगावी, आपण लग्न गेलं आणि आपण भावकीची एखादी बाई नेली आणि तिची पाय नाही धुतली तर ती नुकती खात नाही. हा, नुकती खातच नाही ती. ती इतकी म्हणी ती हे का नुकताड मला माहित नाही का, नुकतीला नुकताड म्हणती. चपात्याला कातडे म्हणती. हे कातडे का माहित नाही तर का, मग पायच नाही धुतले. इतकी कोकण्या मशिवानी फुगती ती. काय नाही धुतल्या, फक्त पाय नाही धुतल्या. पण आता तर तो बंदही झालं. बरं ते बरं झालं बंद झालं. याच्यात फार वाद विवाद होऊ लागले. आधी कोणाचे धुतले, नंतर कोणाचे धुतले. आणि काय आपले पाय तरी कोणते धडे. आपण कापसातून गेल्यावर नखे राहीनच. इतकी कोमल पाय आपले. सोयाबीन मध्ये गेल्यावर फुल राहीन. हो, करड्यातून गेलं तर बोंडी येईन करड्याला. इतके गोड पाय. हरभऱ्यातून गेलं तर सरी फोलच. हरभऱ्याला होप म्हणत नसतेत नाही का अण्णा, फोल म्हणतात रे का फोल. इतके पाय गोड तरी महिना धुतले म्हणजे इतका राग. दुधना जवळून गेली. घंटाक्षे दुधनात सोडून बसावा आहे का नाही. काय लग्नात दुसऱ्याच्या हातान धुवायची. बरं, जिचे पाय धुतले, जिनं धुतले तिच्या हाताला वरखुंडे पडले. इतके खरबड पाय, इतके नख लागले, इतके नख. पण तिला पण वाटतंय मग पाय धुवा. नाही भेटत मान आपल्याला. महाराज वारांगणेची कन्या, वेशीची मुलगी, देवाच्या उजव्या हाताला जागा भेटली पाटील. आणि याच्या पुढचं सांगू, पंढरपुरातल्या मालकाचं आधी दर्शन नाही, पंढरपुरातल्या मालकिनीचं आधी दर्शन नाही, आधी तिचं दर्शन आहे. किती उंच गेली. चंद्र सूर्य येतोपर्यंत पहिलं दर्शन तिचंच होणार. एवढी मोठी उंची, एवढी मोठ्या सुखाच्या तत्वावर कान्होपात्रा गेली. पण ताकद कशाची. सुखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. ब्रह्मांडाच्या मालकाचे पाय पाहिले, ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख पाहलं आणि ब्रह्मांडाच्या मालकाचं अंतःकरणात नामस्मरण ठेवलं. म्हणून कान्होपात्रेला एवढी उंची भेटली. तिच्या इतकं सुख नाही कोणाला भेटू शकत. इतकं सुख प्राप्त झालं ही फक्त त्या गोविंदाचं मुख पाहिल्याच्या नंतर. एवढी मोठी ताकद आहे. जगाचा मालक वनात एके दिवशी भ्रमण करत होता, फिरत होता. निमित्त काहीतरी. त्या निमित्ताने जगाचे मालक वनात फिरत असताना एका अस्वलनीनं पाहिलं. जंगलात अस्वल राहत असते. अस्वलनीनं पाहिलं. काय सुंदर देव होता. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, अगणित लावण्य तेज पुंजाळती, रत्न किळ फाकती प्रभा, कानडावो विठ्ठलू कर्नाटकू, तेने मज लावी यलावे धू, रूप सावळे सकुमार, कानी कुंडल मकराकार. असा सुंदर जगाचा मालक आहे. आणि तो ब्रह्मांड नायक त्या अस्वलनीनं पाहला. तो ज्या वेळेला समोरून जात होता, जेवढ्या वेळ दिसेल तेवढ्या वेळेला ती अस्वलीन पाहत होती. आणि कालांतरानं तो दिसेन असा झाला की तिनं विचार केला, इतकं सुंदर तेज बघितलंय, आता या डोळ्यानं दुसरं काहीच पाहायचं नाही. तिनं डोळे झाकून घेतले, झाकून घेतले डोळे. आईनं सांगितलं, बाबानं सांगितलं, बंद केले डोळे. उघडीत नव्हते डोळे. आईनं बापानं सांगितलं, भावानं बहिणीनं नातेवाईकानं सगळ्यांनी सांगितलं, बाई तू डोळे उघडणं. त्यांनी सांगितलं, नको मला काहीच पाहायचं नाही. का ग, मी एवढं सुंदर तेज बघितलंय, आता मला पुन्हा बघायचं नाही काय. वा,
आता ज्याचं रूप पाहिलंय त्याचं नाव माहित नाही, त्याचं गाव माहित नाही, त्याचं कार्य माहित नाही, तो कुठाला आहे, कसा आहे, काही माहित नाही. फक्त एकच कळतंय, हा मानव आहे. आणि ते रूपाचंच वर्णन करीत 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 शेवटी प्राण सोडला. परिणाम सांगू काय झाला? महाराज अस्वलीने अस्वलीन, पण विटेवरच्या मालकाला 7व्या अवतारात त्या गोविंद प्रभूला पाहलं, मोठ्या श्रद्धेनं पाहलं आणि प्राण सोडा. काय रूपात ताकद आहे ते पोरा. हे तू लग्न करायचं की नाही? मोठं झाल्यावर करायचं ना? हे तुला रे संन्या करायचं ना? हो. मग अस्वलनीशी लग्न करशील का? नाही म्हणतंय ते, नाही म्हणतंय. डोळे नसलेले पोरी संग लग्न करशील? कसं हो म्हणीन ते. महाराज ब्रह्मांडाच्या मालकाने एवढी मोठी क्रांती केली, नियमाची प्रणाली बदलून टाकली. 16,108 पत्न्यापैकी एक लग्न अस्वलनीशी केलं. तिचं नाव जामवंती. जामवंती. नामदेवराय सांगतात, देवा देवा काय गरज होती रे? महाराष्ट्रात पवित्र भारत देशात महिला नव्हत्या का रे? मुली नव्हत्या? तुला 16,107 लग्न झालते. देवा तुला किती बी राजा महाराजांनी योग्याने तप्याने मुली दिल्या असत्या ना, तू का अस्वलनी सोबत लग्न केलं? विश्वाच्या मालकानं सांगितलं, नामदेवराय माझं रूप पाहिलं, डोळे बंद केले आणि रूपाचं वर्णन करीत 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 प्राण सोडा. इतकं माझ्यावर अतूट प्रेम केलं, तिला वाऱ्यावर कसं सोडायचं? म्हणून 16,108 पत्न्यापैकी जगाच्या मालकानं तिला पत्नी म्हणून स्वीकारलं. पृथ्वीवर जितके देश आहेत, या सर्व देशातल्या झाडाचं पान हलवायची ताकद ज्याच्यात आहे त्याला पंढरपुरातला मालक म्हणतात. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. याच्या पलीकडे सांगायचं झालं, तुम्हाला मला इथं किती दिवस बसू द्यायचं, कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि विश्वाचा मालक या जामवंतीला पती प्राप्त झाला. किती सुख असेल हो तिला. 22,000 नवऱ्याला पगार असल्यावर त्याची बायको वजनात राहते. 50,000 पगार असल्यावर जशी साडी तशी चप्पल घाली ती. स्वयंपाक करताना पण तिच्या चपला वेगळ्या, हॉलमध्ये फिरायच्या चपला वेगळ्या, बाहेर जायचं फिरायला तर चपला वेगळ्या, महाराज घरी आला तर त्याला बी मारायला चपला वेगळ्या. अशा नसत्यात वाटतंय, अशा नाना प्रकारच्या चपला. कल्पना करा, 50,000 नवऱ्याला पगार असल्यावर इतकी वजनात त्याची बायको राहतोय. तो विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याची पत्नी झाल्यावर तिचं वजन किती मोठं असेल, तिला कमी सुख असेल का? आणि या जामवंतीला जगाचा बाप प्राप्त झालाय, एवढं मोठं तिला सुख प्राप्त झालंय. पण औषध कोणतं घेतलं? एवढी त्याच्या मुखात ताकद, एवढी मुखात ताकद आहे. 7व्या अवतारात एक बाईनं शहाणपणा केला. नालायक बाई होती ती, खूप मूर्खपणा केला तिनं. भगवान प्रभू रामचंद्राला त्रास दिला. भगवान प्रभू रामचंद्राला ज्यावेळेला इतका आटोकाट त्रास दिला, ही पुढच्या जन्मात इतकी वक्र झाली, 32 जाग्यावर वाकली. हीच पुढे कुब्जा. 32 जाग्यावर वाकलेली बाई कशी दिसत असेल? तिला पाहता येत असेल का नीट? चालता येत असेल का नीट? 32 जाग्यावर वाकलेली. रूप राशी हिन कळा. मालक सांगतात अत्यंत हीन दिसत होती, हीन हीन दिसत होती. रूप राशी हिन कळा. तिचं नाव कुब्जा आहे, पण तिच्या या बोटात ताकद होती. तिने या बोटाने कंसाला गंध लावला की कंसाला झोप लागत होती. झोप 2 लोकांना लागत नाही. ज्याचं दुःख होतं त्याला एक लागत नाही, आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक लागत नाही. डोळे दुखायल्यावर झोप लागत नसती, पाठ दुखायल्यावर, पोट दुखायल्यावर, डोकं दुखायल्यावर कशी झोप लागन? लागत नाही. पण ती झोप लागण्यासाठी डॉक्टरकडे औषधं आहेत.
पण अशी एक बिमारी आहे ज्याला दुसऱ्याचं खपतच नाही. त्याच्या अंगावर गोदडे टाका, रगी टाका, रजया टाका, त्याला एसी लावा, पंखे लावा, कूलर लावा, ते नुसतं छताकडेच पाहत, त्याला खपतच नाही दुसऱ्याचं. असा कंस होता. मग या कंसाला झोपच लागत नव्हती, म्हणून कंसाला हिनं गंध लावला की झोप लागायची. हिला राजदासीपद दिलं. राजाला झोप लागत होती, तिनं गंध लावला की राजा कंस मथुरेचा पद दिलं. आता पद आल्याच्या नंतर माणूस हा नीट चलत नसतो. ती कोणालाही आरोतुरच बोलत होती. पद आल्यावर आमची इथे एक जण भजन करायचं, तसं नव्हतं आमच्या इथं, पण तुम्हाला सगळ्याला राग येईन म्हणून आमच्याच गावात घेतो. पण तुमचं सांगायलो हे ध्यानात ठेवा. आमची इथे एका माणसाला दिसत नव्हतं आणि आमच्या इथं खरंच एक व्यक्ती न दिसणारी भजन करत होती, पण ती गुरुवर्य सुरदास महाराज होती. ती फार अधिकारी होती, फार महात्मा होती. माझ्यावर कृपा त्यांचीच, म्हणून मी परमार्थात आलो. माणसाकडे पद आलं की माणूस थोडा एकरल्यासारखा चलतो. एखाद्याला भजन म्हणता आलं की ते बाकीच्या येड्यातच काढीत. एक जण म्हणला, महाराज आम्हाशिवाय गावातलं भजनच होत नाही. तू आता मरण, गाव पाकिस्तानी होतं का पाहू. तुझ्यामुळं कसं भजन चलल, आणि तुझ्यामुळं भजन असते का, आणि याच्या मागचे भजन करणारे मेले नाही का, महाराष्ट्र पाकिस्तानी झाला का, असं कसं शक्य आहे. बाया सुद्धा म्हणतात, सुनाल मायामुळं तुमचं चांगलं आहे. तुझंच नशीब खोटे. हो हो, तू 4-4 किलोमीटर पाय पाय गेलीस खुरपायला. आता फक्त खुरपिनार बायाच्या पुढं हलकी वाजवायची राहिली, माया पुढं वाजली अशी, आणि पाय घड्या टाकायच्या राहिल्या. नाही तर गाडी एक नाही त्याला बसायला. उलट तू नशीब खोटन, तू काय सुनालीच किती मायामुळं तुमचं बरं, मायामुळं तुमचं बरं. काहीच नाही, आशीर्वाद देत राहायचं, बरं होतच राहतंय, असं काही नसतंय. ते भजन करायचं, आणि भजन करीत असताना मग आमच्या इथलं एक पोरगं मुंबईला शिकायला होतं, तिकडं नोकरी लागली. गावाकडे दिवाळीला आलं आणि त्यानं मला सांगितलं, बाळू यायला आपल्याला कंदील द्यायचा आहे. आणि त्याला नव्हतं दिसत. ज्याला दिसत नाही त्याला कंदील काय करायचं, असं मला वाटत होतं. दिसतच नाही त्याला, कंदील कशाला द्यावा. पण शिकलेल्याच्या पुढे आपल्याला जाता येत ना. मग शिक्षण 7वी आणि तो BA झालेला होता. तसे मी त्याच्यासारखे 5-50 अवताला झुपीन, त्याच्यात बद्दल काय नाही, पण ते शिकलेला होतात ना जास्त. आता त्याला शिकलेल्याला शिकलंच म्हणावं लागेल. आपण काय धोत्र्या माणूस, धोत्रावाल्याला इतकं साधं समजू नका. त्या जीनच्या पॅन्टीवाल्या जुन्याला साधं समजित, त्या टिकल्यावाल्या लुगड्यावाल्या बायकायला साधं समजित. जरा हिशोबात राहत जा, झोपीत भिताड अंगाव पडन. या लुगड्यावाल्यानं जमिनी कमवून ठेवल्या म्हणून तुम्ही तुपात चपात्या बुडून खालात. या लुगड्यावाल्यानं जर म्हाताऱ्याला सांगून जमीन इकावं लागल्या असते, तुम्हाला मुंबईला घाटाला उपसायला जावं लागले असते. या जुन्या बायाचं जरसं ध्यान ठेवा, टिकल्यावाल्याने हिशोबात राहत जा जरसं. या जीनच्या पॅन्टडावाले धोत्रावाल्याला किंमत देत नाही जुन्याला. एक टायमाच्या भाकरी खाल्ल्या हो, एक टायमाच्या. काल एक माणूस भेटला, म्हणे महाराज एकादशीच्या दिवशी माय चोळी बांधित होती पोटाला. फराळालाच भेटत नव्हतं, पण एकादशी धरायची, चोळी बांधायची पोटाला, आवळून चोळी, दिवसभर उपाशी राहायचं, एकादशी धरायची. काय परिस्थिती असेल त्या काळात. म्हणून जुन्या लोकांना प्रणाम करत जा, जुन्या माणसांचा आदर करत जा. संप्रदाय सुद्धा जुन्या लोकांचा आदर करायचा. नवीन आलेले जे नवीन जुन्यांना मोजित नसतील ना, यायचा कव्हा खंदील फुटन सांगता येत नसतो. म्हणून जुन्यांना मोठं म्हटलंच पाहिजे. का? कारण जुन्यांनी परमार्थ केलाय म्हणून आपल्याला परमार्थात येता आलंय. तू काल परवा आलास, जरा टाचा खाली टेकी जाय, लय पंजाब चलशील तर इतका हेडगळशील, कोण्यात दवाखान्यात ऑपरेशन होणार नाही. काय का नाही, पाय टेकून चाललं पाहिजे माणसाने. हो, एकदा फ्रॅक्चर झालं मग ऑपरेशन. भारतातला दवाखाना पुरायचा नाही, दुसरीकडे झाला तू ही ताकद नाही, तिकडंच उकांडे उकरीनं जाग्यावर हिशोबात राहिलं पाहिजे. मोठ्यांचा कधी अपमान करायचा नाही. शिकलेलं होतं ते म्हणे महाराज यायला कंदील द्यायचा. म्हणलं त्याला तेल, ते म्हणलं आपण वर्षाचं एकदा तेल भरून देत जाऊ. 10 लिटर घासलेटाची कॅन आणून दिली. ते म्हणले कंदील. म्हणलं हो आता कंदील अंध माणसाला तुम्ही द्याले, पण त्याचा स्वभाव कडक आहे. म्या द्यावा ते माझ्या तोंडात आणायचं म्हातार.
आल्याबरोबर ते मी म्हणलं कंदील तुला काय वाटतं म्हणे मला कंदील द्यायला. मी म्हणलं मी नाही द्यायला आपलं पोरग मुंबईला साहेब आहे. बरं साहेबांनी द्यायला वय साहेबांनी द्यायला म्हणलं आंधळ खूप झालं आणि मी द्यायला म्हणलं माया ओस कटलं होतं. मग ते म्हणले साहेब मला अंध माणसाला कंदील काय नाही म्हणले जिजा तुम्ही रस्त्यानं चलताना काठी आपटीत रस्त्याच्या कडीनं चलता काठीचा आवाज आल्यावर लोक लक्षात घेतील तुम्ही आले पण कंदील तुमच्या हातात आला की कणलाच्या प्रकाशानं लोकांना दिसत जाईल की तुम्ही रस्त्यानं चालले लोक तुमच्या लांबून जातील. पण माणसाकडे एखादं पद आलं ना माणूस थोडासा येड्यावानी करीत असतो काय बांधकाम चालू आहे का मागे. हा नाही ते काढू द्या ना आता ते काढतच प्रसाद होईल. हो ना आपली सोय ते नाही वाजल्यावर काय खायचं मग विठाला. जोपर्यंत त्या म्हाताऱ्याला कंदील नव्हता तोपर्यंत ते म्हातारं काठी आपटीत रस्त्याच्या कडीन चलत होतं. माणसाकडे एखादी गोष्ट आली की माणूस या करतो. कंदील ज्या दिवसपासून आला का त्या दिवसपासून रस्त्याच्या कडीन चलत नव्हतं मधातून चलू लागलं. मधातून कंदील नाम अहंकार नुसता कंदील हातात घेऊन मधातून. आमोश्याची रात्र होती ज्याला दिसत नाही त्याला दिसतच नाही ना आमोश्याच्या रात्रीला ज्याला दिसतंय त्यालाही दिसत नाही अंधारच होता न काळो का. त्याच्या अंगावर एक चांगलं पोरगा आदळ कंदील ना आलीत हेही कड्या ना आलीत आणि जे पोरगा आदळलं ते बी रस्त्यात पडलं. ज्याला ज्याच्या हातात कंदील डोळे दिसत नाहीत ते म्हणला डोळे मातीत गेले देवाने यायला कशाला डोळे दिले माणसं दिसनत. ते म्हणला दादा अहो आमुष्याची रात्र आहे अंधार असल्यामुळे मला तुम्ही दिसले नाही. कंदील नाही दिसला का ते म्हणला मंदिरातच इजला होता. मग मंदिरात इजलेला कंदील घेऊन जर माणूस इतकं या करत आहे एवढं या करत आहे तर तिला राजदाशीपदी भेटल्या ती किती या करली असेल कल्पना करा ना. काय तिरपट चलत असेल ती गावातल्या कोण्याही बाईला आरोतुरच. पण तिच्या हातानं मात्र गंध लावला की कंसाला झोप लागायची. कंसाला तिने एके दिवशी विचारलं राजा मी तुम्हाला गंध लावल्याच्या नंतर तुम्हाला झोप लागते तुम्हाला थोडीशी काही जाण आहे का माझ्या शरीराची. माझं वाकलेलं बोट आहे मला तुम्हाला गंध लावता येत नाही. एखादा वैद्य बोलवा डॉक्टर बोलवा माझं बोट सरळ करा मनगट सरळ करा कोपरं सहन करा दंड सहन करा मनगट सरळ करा. राजा म्हणला तू या अंगावून जेसीबी घातली तरी तू नीट होत नाहीस कारण वाकलेली जितकी होती ना ती काही सरळ व्हायच्या मानसिक एखादं रोड दाबायचं जरी टाकलं तरी सरळ होत नव्हती इतकी कारण पापाची हाडं होते ना ते एवढं पाप केलं तर मागच्या जन्मात म्हणून जाग्यावर 32 जाग्यावर वाकली होती. रूप राशी विन कळा मालक सांगतात. मग आता तुला काही तू नीट होत नाहीस पण काय परिणाम राजो 11 वर्ष 53 दिवस पंढरपुरातले मालक द्वारकेत राहिले. चुकून बोललो गोकुळात राहिले आणि मग गोकुळातून 11 वर्ष 54व्या दिवशी सकाळी मथुरेकडे निघाले. मथुरेत आल्याच्या नंतर भगवंताला सुरुवातीला एक शिंपी भेटले. शिंपी आपण त्याला टेलर म्हणतो. टेलर वेगळा आणि शिंप्याचं कुळ वेगळं. ते वंशानंही कुळानंही शिंपीच होते आणि व्यवसाय सुद्धा शिंप्याचाच होता म्हणजे कपडे शिवायचाच होता. भगवंताला आणि बलराम दादाला पाहिल्याबरोबर त्या शिंप्यानं कपडे लहान मोठे करून दिले त्याच्यावर आशीर्वाद दिला. महाराज काय देवाला एकदा पाहिलं त्या शिंप्यानं एकदा पाहिलं तर अख्ख्या शिंप्याच्या कुळाचा चंद्र सूर्य तोपर्यंत त्या कुळाचं नाव निघावं त्या कुळाचा उद्धार व्हावा म्हणून त्या कुळात नामदेवरायांनी जन्म घेतला. शिंप्याच्या कुळात पुढे गेल्याच्या नंतर एक सुदामा नावाचा माळी भेटला. सुदामा नावाचा माळी होता तो कंसाला हार घालीत होता. त्या माळ्यानं नुसतं बघितलं चेहरा पाहिल्याबरोबर भगवंतांना आशीर्वाद दिला अरे तुझंही कुळ पवित्र करण्यासाठी एक असा साधू तुमच्या कुळात जन्माला येईल की तो माझ्याकडे येणार नाही मीच त्याच्याकडे जाईल. संत सावता बाबा जन्माला आले. काय काय ताकद असते महाराज. वंशात एकानं देव पाहला वंशात एकानं प्रसन्नपणे देव पाहला तर अख्खा वंश पुनीत करणारा व्यक्ती जन्माला आला. शिंप्याच्या कुळात एकानं देव द्वापार युगात पाहला
तर अख्खं कुळ पवित्र करण्यासाठी नामदेवराय त्या कुळात जन्माला आले आणि समोर ही कंसाला गंध घेऊन जात होती. वाटी होती सोन्याची, चंदनाचा गंध होता आणि 32 जाग्यावर वाकलेली काठी टेकीत 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 निघाली. पण रथात भगवंताला पाहलं, खाली उतरवलं आणि गंध लावला. प्रसन्नपणाने पाहलं, पाप कायमचं संपलं. दादा म्हणले काय करायचं हिला, मागच्या जन्मात त्रास द्याला, जाऊ द्या म्हणले दादा, पण आता मला पाहिल्याच्या नंतर हिचं पाप संपलं. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, काय महिमा वर्णवाता सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोट्यावधी ब्रह्म हत्येचं पातक मुख पाहिल्याच्या नंतर जाते. मला पाहिलंय तिनं, आता हिला याच्यात ठेवायचं नाही. आणि मग दाढीला धरून कटकट 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 वरी लोटली. इतकी सुंदर झाली, इतकी सुंदर, हातातली वाटी फेकून दिली. 35 वर्ष गंध लावला म्हणे पांचट कंसाला, मेल्याने एक बोट नीट नाही केलं. याला एकदाच गंध लावला तर काय सुख दिलंय, किती सुंदर केलंय. घरी गेली ना आवाज दिला, सुनबाई. आता सुनाला वाटत होतं माया सासूल सुनबाई म्हणायला 2 मिनिटं लागत होते. म्हणजे तोंड वाकलेलं, जीभ वाकलेली, मान वाकलेली, डोळे एकीकडे गेलेले, कपाळी एकीकड, मेळ नव्हतं ना, 32 जागेवर वाकलेली. आणि इतक्या जोरात मला सुनबाई कोण म्हणतंय म्हणून ती आतली सून पाहला आली. सासूल पाहलं तर सासू 20 वर्षाची, सून 60 वर्षाची. असं एखाद्या वेळेस वेगळं काम झाल्यावर बी होतंय बरं, पण तसं काही झालं नव्हतं. हा काही काहीलाच कळालं ते, पण तसं नाही. सून 60 वर्षाची आणि सासू 20 वर्षाची. कोण आपण? सासून सांगितलं, अगं तुम्हाला ओळखीत नाही, हे सगळं वैभव मीच कमीलं तू यासाठी, साऱ्या किल्ल्या तुझ्या हातात देऊन टाकल्या आणि तुम्हाला ओळखीत नाही. ते म्हणले आत्या आवाजावून लक्षात आलंय, पण रूप लय सुंदर झालं तुमचं. तुम्ही औषध कोणतं घेतलं? डोळ्यातून खळाखळा पाणी आलं आणि कुब्जा नावाच्या दासीने आपल्या सुनेल सांगितलं, बाई मी एकच औषध घेतलं, ते औषध पहिल्या कडव्यात. दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख, दुःखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाची 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 ते सुख, दुःखाची निवृत्ती